हॅलो. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू WRS स्मार्ट लर्निंग अकॅडमी. तर आपण आता पाहणार आहे कोणता कोणता पाहतोय आपण सायन्स सब्जेक्ट क्लास 10 पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ कोणता एलिमेंट्स. ठीक आहे. जर पाहिलं आता आपण पिरियडिक टेबल वगैरे पाहिलं होतं सगळं. ठीक आहे. आता पिरियडिक टेबल काय सांगते, मॉडर्न पिरियडिक टेबल आणि त्याचे असणारे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे एलिमेंट्सचे तो काय सांगतो पहा. जर पाहिलं विदिन अ नेबरिंग एलिमेंट्स, जर शेजारचं नेबरिंग एलिमेंट्स आहे तो डिफर आहे, वेगळा आहे, स्लाइटली म्हणते, जास्त पण नाही, एकदम स्लाइटली त्यांच्या प्रॉपर्टीजमध्ये त्याचा जो डिस्टन्स आहे एलिमेंटचा तो डिफर होतो वाईडली त्यांच्याच प्रॉपर्टीमध्ये. ठीक आहे, डिस्टन्स होतो सर. अजून काय सांगितलंय, एलिमेंट जे आहे त्या सेम ग्रुपमध्ये सारखी सिमिलॅरिटी दाखवतात. काय दाखवतात? सारखी सिमिलॅरिटी दाखवतात आणि ग्रेडेशन दाखवतात त्यांच्या प्रॉपर्टीजमध्ये. ठीक आहे. तसंच मी म्हणू शकते जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे कशाचे कशाचे ग्रुप्सचे आणि पिरियड्सचे ते आपण कशामध्ये पाहिलेलं आहे, मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये. कारण त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं कशाचं असतं, बिकॉज ऑफ द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचं. मॉडर्न पिरियडिक टेबल काय सांगतो, कॅरेक्टरिस्टिक्स दाखवतो ग्रुप्सचे आणि कशाचे दाखवतो, पिरियड्सचे दाखवतो. कशामध्ये दाखवतो, त्याच्या असणारे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द एलिमेंट्सचे. तसंच काय सांगतो की जो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे तो एलिमेंट्स डिसाइड करतो. काय डिसाइड करतो की कोणत्या ग्रुपमध्ये आणि ते कोणत्या पिरियडमध्ये टाकला पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ काय, ग्रुप्स आणि पिरियड्स. ठीक आहे. आता कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्रुप्स आणि पिरियड जर पाहिलं आपण तर काय पाहणार आहे, जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे ग्रुप्स आणि पिरियडचे त्या पिरियडिक टेबलमध्ये ते कशाने आपण समजलेलं आहे, अंडरस्टूड केले आहे, कंपॅरिझन करताना प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंटची. आता कंपॅरिझन करताना म्हणल्यावरती हा त्याच्यासारखा सिमिलर आहे का का वेगळा आहे का ह्याची आपण काय करतोय, कंपॅरिझन करतो. ठीक आहे. तसंच वेगळे जे प्रॉपर्टीज पाहिले एखाद्या एलिमेंटचे ते ग्रुप्समध्ये काय दाखवलेलं आहे, सिमिलॅरिटी आणि काय दाखवतं, ग्रेडेशन. ग्रेडेशन मध्ये एखादा ग्रेड असतो ए बी, असं ग्रेड नाही का वाढत तसा. ठीक आहे. हा वेवर जेवढे पण प्रॉपर्टीज आहे एलिमेंटचे ते स्लोली काय होतात, चेंज होतात. कधी, जेव्हा एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत जातं तेव्हा चेंज होतं. ह्याचाच अर्थ लेफ्ट पासून राईट पर्यंत जातं त्या असणाऱ्या पर्टिक्युलर पिरियड मध्ये. ठीक आहे. तर काही प्रश्न आहेत आपल्याला पहा, ग्रुप्स आणि त्यांचे असणारे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये. ठीक आहे. आपण मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये जाऊया आणि त्यांचे नेम्स लिहूया. ग्रुप 1चे आता लिहिलेले आपण पाहिले, मॉडर्न पिरियडिक टेबल आपण पाहणार. ठीक आहे. त्यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचे आणि त्यांचे पहिले जे 4 एलिमेंट्स आहेत त्या ग्रुपमध्ये काय करायचे, काढायचे. ठीक आहे. तर आपल्याला काय सिमिलॅरिटी शोध भेटणार आहे ते पाहायचे त्यांच्या कॉन्फिगरेशन मध्ये. के मध्ये काय भेटणार आहे, एल मध्ये, एम मध्ये किंवा एन मध्ये. तसं जर पाहिलं किती शेवटच्या इलेक्ट्रॉन्स मध्ये किती व्हॅलेन्सी राहत आहे प्रत्येक त्याच्या एलिमेंट्स मध्ये, तर आपण जर पाहिलं तर काय पाहणार आहे माहिती का, जेवढे पण व्हॅलेन्स आहे त्या सगळ्या एलिमेंट्स मध्ये ग्रुप 1 पासून ती कोणती फॅमिली आहे, अल्कलाइन मेटलची. एवढं लक्षात ठेवायचं आहे. जो ग्रुप 1 आहे आपला, जो ग्रुप 1 आहे आपला तो असतो आपला अल्कलाइन मेटल. अल्कलाइन मेटल, अल्कलाइन मेटल. जो अल्कलाइन मेटल काय असतो, ग्रुप 1 हा आपला काय असतो, अल्कलाइन मेटल असतो. आणि अल्कलाइन मेटल लक्ष ठेवायचा, हा रिॲक्ट होतो लवकर कोणासोबत, वॉटर सोबत. कोणासोबत रिॲक्ट होतो, वॉटर सोबत रिॲक्ट होतो. ठीक आहे. जर हे पाहिलं, नेक्स्ट जर आपण पाहिलं काय सांगितले, सिमिलरली आपण जे पण एलिमेंट्स पाहतो दुसऱ्या ग्रुपमध्ये ते आपल्याला काय भेटतं की त्यांचा जो व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन तो सारखा आहे का. किंवा एक्झाम्पल आपण घेतलं बेरिलियमचं, मॅग्नेशियमचं, कॅल्शियमचं, हे सगळे ग्रुपमध्ये कशामध्ये येतात, ग्रुप 2 मध्ये. म्हणजेच ती कोणती फॅमिली आहे, अल्कलाइन अर्थ मेटल. कोणती फॅमिली आहे, अल्कलाइन अर्थ मेटल. म्हणजे जी ग्रुप 2 आहे दॅट इज कोणती आहे, अल्कलाइन अर्थ
मेटल. ठीक आहे. आता अल्कलाईन अर्थ मेटल काय सांगते, शायनी असती, सिल्वरी असती, आणि सॉलिड असती अपीरियन्स मध्ये. कशी असती, सॉलिड असती अपीरियन्स मध्ये. आता तुम्हाला समजलं असेल अल्कलाइन मेटल काय आणि अल्कलाइन मेटल काय. ठीक आहे. तसं जर पाहिलं आपण की दोन जे इलेक्ट्रॉन असतात त्यांच्या बाहेरच्या शेलमध्ये प्रेझेंट असतात. दोन जे इलेक्ट्रॉन असतात त्यांच्या बाहेरच्या शेलमध्ये प्रेझेंट असतात. म्हणजेच तिथं 7 इलेक्ट्रॉन्स त्यांच्या बाहेरच्या शेलमध्ये पण काय असतात, प्रेझेंट असतात. हे कशामध्ये पाहायला भेटतं आपल्याला, फ्लोरीन एफ मध्ये, क्लोरीन मध्ये. कारण आपण म्हणतो Cl2 F2. ठीक आहे. जो Cl2 जो क्लोरीन आणि फ्लोरीन आहे तो ग्रुप 17 मध्ये प्रेझेंट असतो. म्हणजेच कोणती फॅमिली आहे, हॅलोजनची. कोणती फॅमिली आहे, हॅलोजनची फॅमिली आहे. आता हॅलोजन म्हणजे काय, हॅलोजन म्हणजे काय, नॉन मेटलिक एलिमेंट्स आहे. हॅलोजन म्हणजे कोणते असतात, जे नॉन मेटलिक एलिमेंट्स म्हणतो आपण त्याला काय म्हणतो, हॅलोजन म्हणतो. म्हणजे जी फॅमिली आहे हॅलोजनची ती कशी होते, जर टॉप पासून बॉटम पर्यंत गेली कोणत्याही ग्रुपमध्ये तर त्याचं एक इलेक्ट्रॉनिक शेल ऍड होतं एका टायमाला, एक इलेक्ट्रॉनिक शेल ऍड होतं एका टायमाला. म्हणजेच मी म्हणू शकते, वी कॅन से दॅट electronic configuration of the outermost shell is characterized of a particular group. जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे बाहेरच्या शेलचं ते कॅरेक्टरिस्टिक्स दाखवतं एका पर्टिक्युलर ग्रुपचे. म्हणून आपण म्हणू शकतो ॲज वी गो डाऊन अ ग्रुप द नंबर ऑफ शेल गोज ऑन इन्क्रीजिंग. जसं जसं ग्रुपच्या खाली जाऊ तसे तसे नंबर ऑफ शेल आहे ग्रुपचे काय होतील, इन्क्रीज. जसं ॲटमिक नंबर वाढेल तसं शेल पण काय होतं, त्यांचा आउटर मोस्ट शेल पण काय होईल, वाढणार आहे. ओके. एक काही आपल्यासाठी आहे पहा, मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये एलिमेंट जे आहेत ना ते अरेंज असतात इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये, म्हणजे चढत्या क्रमांकाने. कशामुळं, त्यांचे असणारे ॲटमिक नंबरमुळे. ठीक आहे. तसंच वर्टिकली जर पाहिलं तर त्यांना आपण त्या ह्याला काय म्हणतो, ग्रुप्स म्हणतो. ठीक आहे. आणि किती ग्रुप्स आहे तिथं, 18 ग्रुप्स आहे. किती ग्रुप्स आहे, 18 ग्रुप्स आहे. पहा, वर्टिकली जर पाहिलं तर किती ग्रुप्स आहे, टोटल जर पाहिले किती आहे, 18 ग्रुप्स आहे. किती आहेत, 18 ग्रुप्स आहे. 1 पासून ते 18 पर्यंत किती ग्रुप आहेत, 18 ग्रुप्स आहे. ठीक आहे. तसंच जर पाहिलं तर ते केमिकल प्रॉपर्टीज आहे एलिमेंटचे ते सेम ग्रुप दाखवतात. त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटीज आणि काय दाखवली जाते, ग्रेडेशन दाखवली जाते. ठीक आहे. काय दाखवली जाते, सिमिलॅरिटीज आणि ग्रेडेशन दाखवली जाते. तसंच हॉरिझॉन्टल रो जर पाहिलं तर त्याला आपण काय म्हणतो, पिरियड्स असं म्हणतो. ठीक आहे. हॉरिझॉन्टल रो जर पाहिला तर त्याला आपण काय म्हणणार, पिरियड्स असं म्हणणार. ठीक आहे. तसंच द प्रॉपर्टीज आहे एलिमेंटची ती हळूहळू काय होती, स्लोली चेंज होती. कुठून, एका एंड पासून ते दुसऱ्या पिरियड ऑफ एंड पर्यंत, एका एंड पासून ते दुसऱ्या पिरियड ऑफ एंड पर्यंत. ठीक आहे. समजलं. युनिवर्ससाठी आपल्यासाठी पहा, युरेनियम त्याचा ॲटमिक नंबर 92 असतो. पण सगळे जे एलिमेंट आहे युरेनियमच्या नंतर त्यांचे ॲटमिक नंबर 93 to 118 असतो. तसंच ते सगळे कसे आहेत, मॅनमेड आहे. हे काही जे मॅनमेड आहे एलिमेंट्स ते रेडिओ ॲक्टिव्ह आहे आणि अनस्टेबल तर आहे, पण कशा आहेत, शॉर्ट लाईफ आहे. कशा आहेत, शॉर्ट लाईफ आहे. कारण ते मॅनमेड असल्यामुळं काहीतरी त्यांच्यामध्ये ॲड केलेलं असतं, मग त्याच्यामुळे ते काय असतात, शॉर्ट लाईफ असतात. रेडिओ ॲक्टिव्ह तर रेस फॉर्म करतात, अनस्टेबल पण आहेत, पण कसे आहेत, शॉर्ट लाईफ आहे. ठीक आहे. तसंच आज आपण काय पाहणार आहे, मॉडर्न पिरियडिक टेबल. ठीक आहे. आता मॉडर्न पिरियडिक टेबल काय सांगतोय पहा. आता मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये तुम्हाला इथं कोणता ग्रुप भेटतोय, एस ग्रुप भेटतोय. ठीक आहे. कोणता ग्रुप भेटतोय, एस ग्रुप भेटतोय. ठीक आहे. नेक्स्ट पी ब्लॉक हा इथं. ओके. पहिला असतो यस,
त्याच्यानंतर असतो कोणता डी. आता एस ब्लॉक म्हणजे कोणता 1 आणि 2 आणि डी ब्लॉक म्हणजे 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 आणि कोणता 12. तसं जर पाहिलं पी ब्लॉक एलिमेंट म्हणजे किती 13 टू कुठपर्यंत आहे पी ब्लॉक एलिमेंट 18 पर्यंत. हा जो आहे आपण म्हणू शकतो हा कोणता आहे गॅसेस आहे. बरोबर आहे. ठीक आहे. तसंच आपण म्हणू शकतो जे एफ ब्लॉक एलिमेंट आहे त्या कोणता असतात त्यांना आपण ट्रान्झिशन एलिमेंट सुद्धा म्हणतो. ठीक आहे. लॅन्थिनाइट सिरीज आणि कोणती ऍक्टिनाइट सिरीज सुद्धा म्हणतो. एफ ब्लॉक एलिमेंट हा कसा असतो हॉरिझॉन्टल असतो म्हणजे कोणता लॅन्थिनाइट सिरीज आणि कोणता झाला ऍक्टिनाइट सिरीज. ठीक आहे. तर आता तुम्हाला माहिती असेल की एस ब्लॉक मध्ये काय सिरीज आहे पहा. पिरियड्स काय दाखवतात हॉरिझॉन्टल रो दाखवतात. 1 ते 7 पर्यंत काय झाले हे हॉरिझॉन्टल रो आहे. आपण काय म्हणा पिरियड्स म्हणा. वर्टिकल कॉलम कोणते 1 ते 18 पर्यंत कोणते सगळे वर्टिकल कॉलम आहे. ठीक आहे. ब्लॉक्स हे डिवाइड केले गेलेले आहे एस पी आणि डी आणि एफ मध्ये आणि प्रॉपर्टीज चेंज होती जर त्यांची पिरियडिक नंबर जर चेंज झाले तर. तुमच्यासाठी एक छोटस कसं पाठ ठेवायचं हे बनवून हे डीप आपल्या नंतर शिकायचंय पण आपण फक्त नाव काय करूया पाठ करून घेऊया. ठीक आहे. हाय लीना केम रुबी सेंटर मध्ये फिरते. हाय लीना केम रुबी सेंटर मध्ये फिरते. बेटा मांगे कार सफारी बाप राजी. बेटा मांगे कार सफारी बाप राजी. बरोबर आहे. तसंच काय म्हणू शकते हायड्रोजन लिथियम सोडियम पोटॅशियम रुबिडियम सीझियम फ्रान्शियम बेरिलियम मॅग्नेशियम कॅल्शियम स्ट्रोटियम बेरियम आणि रेडियम हे असं काय करू शकतो आपण पाठ करू शकतो. ठीक आहे. तर त्याच्यासाठी एफ ब्लॉक एलिमेंट जे आहे हा सुद्धा काय असतो आपल्यासाठी खूपच काय असतो इम्पॉर्टंट असतो. ठीक आहे. हे समजलं असेल. पिरियडिक अल्कलाइन मेटलला जे कशाने डिनोट केलेलं आहे अल्कलाइन अर्थ मेटलला लॅन्थिनाइट सिरीजला ऍक्टिनाइट सिरीजला प्रत्येकाचे तुम्ही पाहू शकता वेगवेगळे ह्यांनी काय केलेलं आहे आपल्याला नाव दिलेले आहे. ठीक आहे. नेक्स्ट पिरियड्स आणि त्यांचे असणारे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगते पहिला काय दिलं लिथियमचा जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिला तर किती असतो ॲटॉमिक नंबर किती असतो 3 असतो. तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिला तर मी पहिले सांगते के ची कॅपॅसिटी किती असते एल ची कॅपॅसिटी किती असते एम ची आणि मग एन ची. ठीक आहे. आता के ची जर कॅपॅसिटी पाहिली आपण ओके के ची जर कॅपॅसिटी पाहिली किती असती 2 एल ची कॅपॅसिटी किती असती 8 एम ची कॅपॅसिटी किती असती 18 आणि एन ची कॅपॅसिटी किती असती 32. ठीक आहे. तसंच मी म्हणू शकते सपोज हा एक ॲटम आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये हा जो के आहे त्याची कॅपॅसिटी किती आहे 2 ची. ठीक आहे. तसंच मी म्हणू शकते की जो सेकंड आहे तो एल आहे त्याची कॅपॅसिटी कितीची आहे 8 ची. ठीक आहे. तसंच मी म्हणू शकते की जो यम आहे त्याची कॅपॅसिटी किती आहे 18 ची. तसंच मी म्हणू शकते की जो एन आहे त्याची कॅपॅसिटी किती आहे 32 ची. किती आहे 32 ची. ठीक आहे. पहिला कॅपॅसिटी अनुसार आपण काय करतो इलेक्ट्रॉन्सला शिफ्ट करतो. ठीक आहे. ओके सांगूया मी पहिलंच एक सांगते हे तुम्ही स्क्रीनशॉट काढला असेल तर मी डिलीट रब करते. ओके ओके. तर आता लिथियम दिलेलं आहे. आता लिथियम दिलेलं आहे म्हणल्यावरती लिथियमचे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते किती असणार आपण पाहणार. ठीक आहे. जर लिथियमचे पाहिले ॲटॉमिक नंबर किती आहे 3. आता डिस्ट्रीब्युशन करायचं म्हणल्यावरती जो के शेल आहे तो त्याच्यामध्ये किती येणार इलेक्ट्रॉन्स 2 1 आणि हे 2. ठीक आहे. तसं जर पाहिलं सर आता के 2 इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी के ची तर 1 इलेक्ट्रॉन राहिला तर कोणाला देणार एल ला देणार. बरोबर आहे. तर काय झाला आपण कसं लिहू शकतो
2:2 आणि 1 हे काय झाली, लिथियमची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झाली. कशाची झाली, लिथियमची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ठीक आहे. तसंच आता बेरिलियमचे पाहूया. ठीक आहे. बेरिलियमचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती आहे, 4 आहे. किती आहे बेरिलियमची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, 4 आहे. ठीक आहे. तसंच जर पाहिलं आता बेरिलियमची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर 4 पाहिली तर पहिल्या शेलमध्ये किती, येस व्हेरी गुड, किती बोला मुलांनो, किती 2 येतील. ठीक आहे. तसंच जर पाहिलं दुसऱ्या शेलमध्ये किती, किती 2, किती 2 म्हणजे किती झाले, 4 झाले. किती झाले, 4 म्हणजे 2:2 आणि 2. पहिल्या ह्याच्यामध्ये शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, दुसऱ्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. तसंच आपण थोडंसं मोठ्याचं करून पाहूया. ठीक आहे. आता आपण पाहूया निऑनचं पाहूया. ठीक आहे. निऑनचं किती आहे, इथं लिहिते, निऑनची किती आहे, 10 आहे. ठीक आहे. आता निऑनचं 10 आहे म्हणजे पहिल्याची कॅपॅसिटी किती आहे, पहिल्याची कॅपॅसिटी किती आहे, किती आहे पहिल्याची कॅपॅसिटी, पहिल्याची कॅपॅसिटी आहे 2G. कितीची कॅपॅसिटी आहे, 2G. ठीक आहे. जर आता पाहिलं तर 2ची तर आहे, 2 झाले. दुसऱ्याची कॅपॅसिटी किती, 8ची. किती आहे, 8ची. 1 2 3 4 5 6 7 7 आणि 8. ठीक आहे. आता दुसऱ्या शेलची किती कॅपॅसिटी आहे, 8ची कॅपॅसिटी आहे. 2 आणि 8 किती झाले, किती झाले, 10 झाले. बरोबर आहे, 10 झाले. आता जर मी सांगू शकते की 8 आहे शेवटच्या इलेक्ट्रॉन मध्ये, 8 आहे शेवटच्या इलेक्ट्रॉन मध्ये, तर तो काय कंप्लीट करतोय, ऑक्टेट कंप्लीट करत आहे. काय कंप्लीट करतोय, ऑक्टेट कंप्लीट करत आहे. काय कंप्लीट करतोय, ऑक्टेट कंप्लीट करत आहे. जर ऑक्टेट कंप्लीट नाही करत तर त्याला 4च्या नंतर मी म्हणू शकते, 4च्या नंतर जेवढे कमी आहे ना तेवढे मी म्हणू शकते की त्याला व्हॅलेन्सीची गरज नाही. पण 4च्या वरती जे आहेत त्यांना इलेक्ट्रॉन्स ऑक्टेट कंप्लीट करण्याची काय असती, गरज असती. मग ते शेअर करतात दुसऱ्या आपल्या इलेक्ट्रॉन पासून. ठीक आहे. हे समजलं असेल तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ही कशी करायची आहे. ठीक आहे. ॲज अ होमवर्क मी तुम्हाला कोणतं देते, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि फ्लोरीनचं देते. ठीक आहे. प्रत्येकाचं तुम्हाला माहित असेल. ठीक आहे. बोरॉन म्हणजे किती आपला, 5 6 7 8 आणि 9. 5 6 7 8 आणि 9. आता तुम्हाला मी सांगितलेलं आहे, बाकीचं तुम्हाला करायचं. ओके. अजून एक जर गोष्ट पाहिली तर जेवढे पण नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे ते डिफरंट असतात त्या एलिमेंट्स मध्ये. तसंच जेवढे पण नंबर ऑफ शेल्स आहे ते सेम असतात. तसंच आपण म्हणू शकतो जसं आपण लेफ्ट टू राईट जाऊ ते पिरियड मध्ये ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होतील एका टाइम वरती आणि त्यांचा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सुद्धा इन्क्रीज होईल एका टाइम वरती. ठीक आहे. तसंच दुसरं पाहिलं, एक खूप भारी एक्झाम्पल आहे. आता तुम्हाला समोर तुमच्या ग्रुप 1 पासून ते ग्रुप कुठपर्यंत 18 पर्यंत काय दिलेलं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलेलं आहे. तर तसंच हा जो सेम आहे ना तो सेम तसं कशामध्ये आहे, एक ग्रुप आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे. सेम पहा. आता इथं किती दिलेलं आहे, हायड्रोजन, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. प्रत्येकाची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ही वेगवेगळी दिलेली आहे. ठीक आहे. एक अजून एक गोष्ट सांगते, ह्याची 2ची कॅपॅसिटी, ह्याची आहे 18 आहे, 18ची कॅपॅसिटी आहे. पण ऑक्टेट कंप्लीट होण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज असते, फक्त 8 इलेक्ट्रॉनची. किती असती, 8 इलेक्ट्रॉनची. म्हणून ते सेग्रिगेट केलं आहे. तसंच जर पोटॅशियमचं पाहिलं आपण, किती असती पोटॅशियमची, 19 असती. आणि जर ॲरागॉनचं पाहिलं तर किती असती, 18 असती. किती असती, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्यांची 18 असते. ठीक आहे. तसं जर पाहिलं की काय आहे, 2 हे 2 हे 2 हे 2 हे 2 आणि हे 2 किती, 8. परत 8 आणि परत 1 राहिलेला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती, किती, येस 2 8 म्हणजे किती, 10 आणि 8 ऍड केले तर 18 आणि 1 राहिला तो शेवटी दिला म्हणजे किती, येस. तसं जर इथं पाहिलं तर ऑक्टेट कंप्लीट होण्यासाठी
इथं पूर्णपणे ह्याची काय आहे, ऑक्टेट पूर्णपणे गरज पडलेली आहे. ह्याला ऑक्टेट पूर्ण होण्याची ह्याला म्हणजे कंप्लीट आहे ह्याचे ऑक्टेट, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही. तर आपल्याला प्रत्येकाची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलेली आहे पहा. हायड्रोजनची 1, लिथियमची 2 1, सोडियमची 2 8 1 आणि पोटॅशियमची किती 2 8 8 1. तसंच बेरिलियमची 2 2, मॅग्नेशियमची 2 8 2, कॅल्शियमची 2 8 8 2. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे, बोरॉनची 2 3, कार्बनची 2 4, नायट्रोजनची 2 5 आणि ऑक्सिजनची 2 6 आणि फ्लोरीनची 2 7, हिलियमची 2. ठीक आहे. फक्त हिलियमची किती आहे 2 आहे. निऑनची किती आहे 2 8. त्याच्यानंतर ॲरोगॉनची पाहू शकता 2 8 3. नेक्स्ट सिलिकॉनची पाहू शकता 2 8 4, पोटॅशियमची पाहू शकता 2 8 5, सोडियमची पाहू शकता, सल्फरची पाहू शकता सॉरी 2 8 6 आणि क्लोरीनची पाहू शकता 2 8 7 2 8 7. समजलं तुम्हाला? ओके. नेक्स्ट घ्यायचं पहा. आता आपण पाहिलं त्यात मी म्हणू शकते जेवढे पण सेम नंबर आहे ना शेलचे ऑक्युपाइड केले नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्सनी, ते कशाला बिलॉंग करतात, त्या सेम पिरियडला. आणि जे एलिमेंट्स आहे सेकंड पिरियडमध्ये म्हणजेच लिथियम झाला, बेरिलियम झाला, बोरॉन झाला, कार्बन झाला, नायट्रोजन झाला, ऑक्सिजन झाला आणि फ्लोरीन झाला, ते आणि निऑन झाला, हे सगळ्यांमध्ये इलेक्ट्रॉन्स असतात त्यांच्या 2 शेलमध्ये, के आणि एल मध्ये. पण जो थर्ड पिरियड मध्ये पण जातो, म्हणजे के एल आणि एम मध्ये पण जातो, ते कोणते पहा, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, पोटॅशियम, सल्फर, क्लोरीन आणि ॲरोगॉन. हे सगळे ह्यांना कंप्लीट होण्यासाठी 3 शेलची गरज असते. किती शेलची? 3 शेलची. पण निऑन पर्यंत ह्यांना किती शेलची गरज असते? फक्त 2 शेलची गरज असते. ठीक आहे. तसंच आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेऊन आपण हे कन्फर्म करू शकतो. पण जर पाहिलं की इलेक्ट्रॉन्स हे फील्ड झालेले असतात त्या सेम सेलमध्ये, कुठून जाताना, फ्रॉम गोइंग अलॉंग अ पिरियड, कुठून लेफ्ट टू राईट, आणि बिगिनिंग होती त्याची नवीन इलेक्ट्रॉनची, ते सोडवायला काय करतं, भरायला सुरुवात करतं. तर तुम्हाला मी एस पी डी आणि एफ यांचे जे ऑलरेडी ब्लॉक आहेत त्यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असतात ते सांगते. ठीक आहे. एस ची किती आहे 2 6, त्याच्यानंतर ह्याची किती आहे 10 आणि ह्याची किती आहे 14 एवढी इलेक्ट्रॉनची काय असते कॅपॅसिटी असते. ओके. नेक्स्ट घेऊया. पहा आता पाहायचे आपल्याला एन ची व्हॅल्यू काय आहे या प्रत्येक शेल मध्ये. कशाची व्हॅल्यू काय आहे, एन ची व्हॅल्यू काय आहे प्रत्येक शेल मध्ये. पहा तर देते के इज इक्वल टू का पहिल्या शेलची पहा काय आहे 2 असती, पण कशी असते माहिती का, कशी असते माहिती का, 2 असती पण कशी असते माहिती का, कशी असते माहिती का, पहा 2:1 म्हणजे किती झाले ना, झाले ना यांची व्हॅल्यू झाली ना, यांची व्हॅल्यू भेटली का, यांची व्हॅल्यू. ठीक आहे. नेक्स्ट आता दुसरी यांची व्हॅल्यू काढायची, जे कशामध्ये असती, एल मध्ये असती. तर किती आहे, किती असती सॉरी 8 असती. किती असती 8 असती. म्हणजेच त्यांची एन ची व्हॅल्यू किती असणार आहे, किती असणार आहे यांची व्हॅल्यू, पहा किती असणार आहे यांची व्हॅल्यू 2 2 2 2 जा किती, 2 वेळा केलं 4 आणि 2 आले किती किती 8, किती 8. त्याच्यानंतर आपण पाहूया कोणती एम ची व्हॅल्यू. आहे का, ही नाही, काय आहे 2च असते त्याची व्हॅल्यू. किती असती 2च असते त्याची व्हॅल्यू. किती असती 2च असते व्हॅल्यू. पहा 2 इथं 3 इथं 2 म्हणजे किती झाली, किती झाली बोला लवकर मुलांनो, किती झाली, येस 18 झाली. ठीक आहे. नेक्स्ट आता कोणती आहे एन, कोणती आहे एन, किती 32 म्हणजे किती 4 म्हणजे किती किती 32. क्लिअर, समजले तुम्ही करू शकता. ठीक आहे. ओके पुढचं घेऊया आपण.
पहा, ॲज पर इलेक्ट्रॉन मध्ये होल्डिंग कॅपॅसिटी असते त्यांच्यामध्ये, 2 एलिमेंट्स त्यांच्यामध्ये होल्ड करून ठेवतात त्यांच्या पहिल्या पिरियडमध्ये, आणि 8 पिरियड आणि 8 एलिमेंट्स ह्या दुसऱ्या पिरियडमध्ये होल्ड करून ठेवतात. बरोबर ना? पहिल्या ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची शेलची कॅपॅसिटी असते की 2ची, आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये कितीची कॅपॅसिटी वाढती? 8ची. म्हणजेच थर्ड पिरियड जो सुद्धा आहे तो सुद्धा एलिमेंट त्याचं इलेक्ट्रॉन ऑक्टेटमुळेच काय करतो? कंप्लीट करतो. म्हणजेच काय फॅक्टर्स आहे ते इलेक्ट्रॉन तर फिल करतात त्यांच्या सबसिक्वेंट पिरियडमध्ये, पण कन्सिडर केले जातात त्यांच्या नेक्स्ट स्टँडर्डमध्ये. म्हणजे मी सांगितलं ना, 2 पोटॅशियम पाहिलं ना, 2 8 8 1. बरोबर आहे. नंतर केमिकल रिॲक्टिव्हिटी जे एलिमेंटची ती डिटरमाइन केलेली आहे कशानी? नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉननी त्याच्यामध्ये, आणि त्याच्या शेलमध्ये. कशाच्या? व्हॅलन्स शेलच्या. ही इन्फॉर्मेशन कशाच्या बेसवरती आहे? जेवढे पण आपण पोझिशन एलिमेंटमध्ये पिरियडिक टेबलमध्ये ऑप्टेन केलेले आहे त्याच्यामुळे. म्हणजेच आपण म्हणू शकतो मॉडर्न पिरियडिक टेबल हे कशासाठी युजफुल आहे? स्टडी ऑफ एलिमेंटसाठी युजफुल आहे. स्टडी ऑफ एलिमेंटसाठी काय आहे? युजफुल आहे. ठीक आहे.